भिवंडी टेनिस बॉल अगेन आपण पाहतोय वस्ती टेनिस बॉल यांच्यामध्ये ही मॅच तुम्हाला ऑल तलपालच्या मैदानाच्या आतमध्ये इन प्रस्तुत पाहू शकाल. बॉलिंग माग करती आहे आई गवती वडगड टीमकडनं पहिले षटक प्रगतीपथावरती आपण पाहू शकाल. धावकर्त्याचा गोलंदाज मिस्टर प्रतीक भोईरला या ठिकाणी बॉलिंग मागवरती आणलं गेलंय आणि त्यांना फेस करण्याकरता सायकल एंड मध्ये पाहतोय ऐकवीर आंबेकडनं आविष्कार आणि नॉन स्ट्राइकला दीपेश. एक चांगली मॅच 3 ओव्हरमध्ये पाहायला मिळणार आहे. एका साईडनं भिवंडी टेनिस बॉल कांबे टीम धर्मेंद्र प्रतिष्ठान चांदीप देखील या स्पर्धेत दाखल झाली. मात्र प्रमुख खेळाडू नाहीत कारण साखरेचं मैदान पाहतोय तिथे मात्र अग्री प्रीमियर लीग चालू आहे. म्हणजे आज टीम मध्ये प्रमुख खेळाडू असतील नक्कीच त्या पद्धतीने मात्र चांगलं काम नक्कीच करतील ही अपेक्षा देखील असेल. धर्मेंद्र प्रतिष्ठान चांदीपचे संस्थापक पाहतो नक्कीच निलेश पडवी. तर आता मॅच दिशेनं सायकल एंड वरती आपण पाहतोय की आणि लगातार ते षटकार करता धर्मेंद्र प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय निलेश पडवी यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. येणाऱ्या प्रत्येक बॅटर करता पाहू शकाल लगातार 3 षटकार. बॉलिंग मागवरती प्रत्येक इथे अँगल पहिलाच बॉल इथे मात्र ऑन साइडला पॉवरफुल ब्युटिफुल आणि सक्सेसफुल द ब्रँड ऑफ भिवंडी द ब्रँड ऑफ कांबे मिस्टर आविष्कारच्या बॅट मधनं यावेळी आविष्कारी पारी पहिल्याच कॉटन बॉलला फेकून दिलं गेलं आउट ऑफ द बॅट सिक्सर 6 धाबा. बॉल वरती वडगर चौके संपावतो टीम कांबे. सेकंड बॉल इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. कुठल्या स्पॉटवर बॉलला हाईट दिली गेली. थोडंसं आपण पाहिलं तर शरीर रेस्टवरती आदळला गेलाय. त्यानंतर येणाऱ्या दिवसामध्ये 24, 25, 26 तारखेला नित्यसाई कलबोन ट्रॉफीचे करता धरता आणि आमच्यावरती अफाट प्रेम नसेल व्यक्तिमत्व उल्हास पाटील या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यासोबत चेतन पाटील देखील पाहतोय. एक देखणी स्पर्धा येते येणाऱ्या दिवसामध्ये 24, 25, 26 नित्यसाई कलबोनचं मैदान लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. यावेळी एसचा कव्हर नाही तर खऱ्या अर्थानं वाईट स्ट्रॉंग ऑफ बॉलला हवेमध्ये मात्र तिथे सील होईल कॅरी आणि इथे आपण पाहू शकाल की केतन ह्या झेलला मात्र कॅरी केला गेलाय. अँड फर्स्ट विकेट हार्ड बॅटर मिस्टर आविष्कारला परतावा लागेल. विकेट क्रमांक फर्स्ट. टीम नित्यसाई गणेशपुरी आपला प्रवेश निश्चित करायचा. संपर्क साधा नित्यसाई गणेशपुरी. चांगला मॅचेस चांगला क्वालिटी बॉल कंप्लीट झाले. पहिले स्पेल बॉलिंग मार्क पडते. धावकर होताना बॉलिंग ट्रॅक करता पाहू शकाल. परफेक्ट अँगल करेक्ट गोलंदाजी असे ग्रामीण मधले नामांकित खेळाडू तुम्ही बॉलिंग ट्रॅक त्याला पाहतात. प्रतीक भोईर. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये देवेंद्र स्लाइस करण्याच्या नादामध्ये इथे बॅटचं एज आणि त्यानंतर मात्र सरळ बॉल त्या ठिकाणी आपल्याला सेल घेताना पाहायला मिळाला. किपरच्या भूमिकेत आपण जर म्हटलं तर खऱ्या अर्थानं कृपेश आपण पाहतोय या ठिकाणी प्रतीक एखाद्या अर्थाने चांगल्या पद्धतीने धावकर हाताने गोलंदाजी मॅटवरती जरी असेल तरी परफेक्ट गोलंदाजी करते. त्या पहिल्या 3 बॉलमध्ये त्याने खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. 4 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती 6 तुम्ही पाहतात. आता पण त्या स्पर्धेमध्ये 58 षटकार तुम्ही पाहिले गेले. 51 फोर्स आपण पाहतोय. गणेशपुरी आपण संपर्क साधायचा. टीम जांभिवली
साई धावसंख्या आपण पाहतोय इथे मात्र बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय तोही धुंद लढा त्या मात्र लढायलाच महत्व नाहीये कारण बॉलला पाहिलंच नाहीये फक्त आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि फुल पिकअपला इथे बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला गेलाय बॅटन आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये विकेला पाहतोय दीपेश नवीन बॅटनं पाहू शकाल आणि आतापर्यंत प्रतीक भोईरची गोलंदाजी ज्या 5 बॉलवरती 2 विकेट डाऊन अँड 6 रन ऑन कार्ड 6 या धावसंख्येवरती आहे अंतिम बॉल क्रमांक 6 वॉटर बॉल सुपर डिलिव्हरी पाहायला मिळते आणि पहिल्या ओव्हरचा इथे खेळ कंप्लीट झालाय धावसंख्या फलकावरती पण फक्त 6 टीम नांदिक नाही आपण संपर्क साधायचा नांदिकने टीम गणेशपुरी देखील संपर्क साधायचे नित्यसाई गणेशपुरी त्यानंतर येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला गलबन पाहू शकाल नक्कीच गलबन गाव चषक 2026 मध्ये पाहायला मिळणार आहे 24 ते 26 जानेवारी ही स्पर्धा तुमच्या भेटीला येते प्रथम क्रमांक पाहिला तर 15,000 रुपये द्वितीय 8,000 रुपये तृतीय 5,000 रुपये आणि प्रवेश फी 1700 रुपये युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा तुमच्या भेटीला पाहायला मिळणार वसई तालुक्यातील आणि भिवंडी विभागातील एक परफेक्ट 2 मात्र तालुक्यांच्या मधोमध असलेलं गाव नित्यसाई कलमोन ट्रॉफी तुमच्या भेटीला येते आणि स्पर्धा तुमच्या भेटीला मध्ये 24 25 26 एक गाव स्पर्धेमध्ये पाहू शकाल पहिल्या दिवसामध्ये 24 तारखेला नवदीप संघ आदिवासी एक गाव असेल 25 तारखेला आपण पाहिलं तर रविवारी या ठिकाणी पाहू शकाल की ओपन स्पर्धा असेल त्यानंतर 26 जानेवारी आदिवासी एक गाव गट असेल अशा पद्धतीने स्पर्धा तुमच्या भेटीला येते 24 25 26 कलमोन गाव चषक 2026 संपर्क साधण्यासाठी उल्हास पाटील रोशन जाधव विकास प्रकाश पिंगले शिवा पाटील रवींद्र राजकुमार इथे संपर्क साधा 1700 रुपये मात्र या स्पर्धेचा फी असेल सेकंड स्पेल बॉलिंग मार्क करते एक नवीन चेहरा एक नवीन उद्योजक आपण पाहिला की आशिषला पाहतोय आशिष भोईर कारण त्यांची स्पर्धा मी जेव्हा कंप्लीट केली नव्हती खऱ्या अर्थानं वडगरकडनं पहिलंच म्हणजे हाताळलं होतं त्यानंतर अगेन्स्ट आईगावती वांबडी स्पर्धेमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने प्रभावित केलाय गोलंदाजानं तोच म्हणतोय की नवीन चेहरा वडगरकरांना आता समोर उभा ठेवला गेलाय तो आशिष भोईर आपल्याला बॉलिंग मार्क होती पाहायला मिळत नाही बॉलिंग अट्रॅक्टिव्ह असताना पाहू शकाल खूप चांगल्या गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या 6 चेंडूचा खेळ ते कंप्लीट झालाय मिनिट पॉवर प्ले मध्ये तुम्ही जर मिल्टन खऱ्या अर्थानं 30 सारखं छाप मध्ये रिसन उत्तर पाहायला मिळालं आणि त्यानंतर आपण पाहतो की इथे या मॅच मध्ये आशिष बॉलिंग मध्ये पहिला बॉल क्रॉस द लाईन परफेक्ट टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळेल का मात्र या ठिकाणी चेंडू उंची जास्त घेतली आहे लांबी कमी आहे विकेटचं बटन विकेट क्रमांक 3 दीपेशला परतावं लागेल बॅक टू द डगआउट टीम नांदिक नाही संपर्क साधा नांदिक नाही टीम एक प्रतिनिधी पाठवा टीम नांदिक नाही संपर्क साधायचा आहे न्यू बॅटर मिस्टर केबल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ऐकवीर कांबेकडनं असं म्हटलं टीम कांबे मात्र भिवंडी टेनिस बॉलमध्ये सातत्याने केवळ एक चांगला हार्ड बॅटर देखील आहे इथे तीच मात्र अपेक्षा त्याच्याकडनं असणार आहे कारण पहिल्या ओव्हर्समध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 6 धावसंख्या टोटल झाली त्यानंतर आपण बॉलिंग मार्कवरती पाहतोय आशिष भोईरला पहिल्याच बॉलती त्याने मात्र विकेट संपादित केली आहे शॉर्ट ऑफ लेनचा बॉल मात्र थोडंसं स्लोवर मारा पाहायला मिळाला आणि तिथे मात्र टायमिंग करत असताना एक चांगला झेल आपण पाहिलं तर ऑनसाईडला कॅरी केलं गेलं आणि विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली तर बॉल क्रमांक 2 आशिष भोईर तयार पुनश्चित आपल्या बॉलिंग मार्कवरती नवीन बॅटर केवळ आपण पाहतोय एक हार्ड बॅटर आहे त्याच्याकडे पाहिले जातं भिवंडी टेनिस बॉलमध्ये जातं सायकल एंड वरती पाहायला मिळतंय इथे चांगला स्ट्रोक आहे इथं त्या ठिकाणी फील्ड करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्याच मदतीने धावसंख्या फलकावरती 7 तुपाचं टेम्परमेंट असतं ना ते मित्रांनो पाहू शकाल हिट होताना पाहायला मिळते ग्रामीण टेनिसमध्ये सकाळ तर सत्यासत्तेमध्ये पूर्णपणे भोग असतं आणि त्याच पद्धतीने आज स्पर्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये रंगती आहे आणि क्रिकेट आज म्हणतो ना की खऱ्या अर्थानं आन बान शान बनली आहे क्रिकेट जीव की प्राण बनली आहे आणि क्रिकेट हृदय की स्थान तिसरा बॉल
चूक करण्याचा प्रयत्न केला इथे परफेक्ट बॉडी लँग्वेज बदलला गेलाय आणि आशिषने इथं तेवढ्या चांगल्या पद्धतीनं कलेक्ट करून सरळ मात्र एसआरमध्ये बॉल लावण्याचं काम देखील पाहतोय. विकेट क्रमांक या ठिकाणी 4 मात्र डाऊन होताना पाहायला मिळते. ऐकवीरा कांबे जी अपेक्षा होती पूर्ण प्रेक्षक राजाला, मी म्हणतो ना खऱ्या आता चांगलं क्रिकेट जेव्हा होत नसताना तेव्हा मात्र थोडंसं सायलेंट होण्याचा प्रयत्न करा. कारण मी क्रिकेटमध्ये तुम्हाला जर प्रत्येकार आपला प्रवास करायचा असेल ना तर तोंडामध्ये साखर आणि मात्र डोक्यावरती बर्फ असणं गरजेचं आहे. कारण सेन्सिटिव्ह क्रिकेट ऑलमोस्ट तुम्ही तर म्हणलं ना खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या प्रगती पथावरती आहेत. पण तुम्ही जर पाहिलं तर वसई तालुक्यातील नामाकी गाव सांदीप गावचं सुपुत्र तुम्ही जर पाहिलं तर संतोष दादा मडवी, त्यानंतर आपण पाहिलं तर छडकेकडनं पण पाहिलं केदार पाटीलला, त्या आपण पाहतो अशोक जाधव सारखे खेळाडू. हे चांगले खेळाडू खऱ्या अर्थानं पत्रिका का टिकले म्हणजे त्यांच्याकडे सायलेंट क्रिकेट आहे आणि त्या क्रिकेटला खूप महत्त्व दिलं जातं. इथे 3 बॉलचा खेळ कंप्लीट केला आशिष भोईरनं. धावसंख्या फलकावरती 7. आता वाईट बॉल धावसंख्या मात्र इकडून पुढे सरकून जवळ पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. अगेन तुम्ही पाहता की सेकंड स्पेलमध्ये आशिषने कमालीची गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत 3 चेंडू एक चांगल्या पद्धतीने लाईन आपले क्लिअर होतं. कंट्रोल त्याच्याकडे होता, पेस त्याच्याकडे पाहायला मिळाला आणि आपल्या चाणक शक्तीचा वापर देखील त्यांनी केला की एक त्याच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे, अनुभव त्याच्याकडे नाही आहे, मात्र त्याच्याकडे जिद्द आहे ती खूप महत्त्वाची आहे. आणि नवीन क्रिकेटर याच पद्धतीने आपला प्रवास करतात. कुठल्या स्पॉटवर यावेळी पहिल्या बॉल हाईट द्यायचा प्रयत्न केला गेला. सुपर डिलिव्हरी ॲज परफेक्ट ऑन डिलिव्हरी पाहू शकाल आशिष भोईरकडनं. असे तालुक्यातील तामागे टीम आई गाव टीम वडगर त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहतात ऐकवीरा कांबे भिवंडी टेनिस बॉलमधील एकमात्र परिचयाची टीम तुम्हाला पाहायला मिळते. कारण येणाऱ्या दिवसामध्ये खराबाव ट्रॉफी देखील आमच्या भेटीला येते. अवधूत मात्रे टीम कंपनी यावेळी सरळ आमच्या स्वागताला बॉल पाठवला गेलाय आणि इथे मात्र सरळ सरळ आमच्या स्वागताला हेवन पद्धतीचा ब्लॉस ऑफ द मुवमेंट या ठिकाणी आमचं स्वागत केलंय केबलच्या बॅट मधनं द ब्रँड ऑफ कांबे लाजबाब स्ट्रोक 6 धाबा. यावेळी ऑन साइड इथे मात्र बेल ड्राईव्ह प्रयत्न खूप चांगले केले होते, मात्र त्यानंतर सरळ बॉल निघून गेला षटकारा करता या 6 धाबा. आतापर्यंत या 2 षटकारात समीकरण बदललं गेलं, मॅच बदलली गेली. धावसंख्या टोटल्स मध्ये जाऊन गेली 20 रन ऑन कार्ड 20 या धावसंख्येवरती. अंतिम 6 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. त्याआधी आपण घेऊया छोटासा ब्रेक आणि देऊया डीजेला संधी. अगेन्स्ट आपण पाहतो टीम गणेशपुरी, नित्यसाई गणेशपुरी आणि जांभिवली, त्यानंतर चांदीप आणि नांदेडने अशा 2 मॅच असतील. आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी, आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी, आहे तुझ्या भक्तांची हीच अलंकापुरी, आहे तुझ्या भक्तांची हीच अलंकापुरी. आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी, आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी. महत्वाचा खेळाडू नसेल तेव्हा थोडंसं आपण पाहू शकाल की कुठेतरी लॉस ऑफ होताना पाहायला मिळते. कारण योगेश भोईर आज मैदानाच्या आतमध्ये नाहीये आणि त्याची जाणीव पूर्णपणे आणि उन्नत देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. तेजस पाटील नवीन गोलंदाज बॉलिंग मागवरती आलाय. हलक्या त्याला खेळायचा प्रयत्न केला. पुसत टाबी पाहू शकाल, सुपत पाहू शकाल. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न केलाय, एक सिंगल नाही, तिथे मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. लेजंड खेळाडू देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फील्ड करत असताना या 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्येत मात्र जाऊन पोहोचते. एक सिंगल घेतली, एक सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीनं 21 या धावसंख्या होती. केवळ स्ट्राईक हवी आहे कारण हार्ड बॅटर ॲज अ बिग बॅटर अँड ओनली वन ऑलमोस्ट पाहू शकाल एक हार्ड बॅटर आहे केवळ. आणि कांबे विभागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याने प्रवास देखील टेनिस विश्वामध्ये केलाय. तोच केवळ आपण सायकल पाहतोय. अट्रॅक्शन बॉल खूप चांगल्या पद्धतीने ट्रॅकिंग शॉट या ठिकाणी ऑन साइडला पाहायला मिळतोय. एक सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, इथे केवळ स्ट्राईक हवी आहे मात्र इथे डेंजर एंडच्या मोमेंटला विकेट क्रमांक 5 पाहायला मिळेल.
धन्यवाद तुमचे. नेहमीच मात्र भक्तांच्या शिरावरती आईचा हात नेहमीच असतो, तशी माझी आई वज्राई माऊली समोर तुम्ही पाहतात. त्यानंतर नक्कीच रामदास भिवाली रामा यांचं देखील आगमन झालंय. ऑनसाईडला चांगला स्ट्रोक खेळला गेला. इथे मात्र हो नाही, डबल माइट मध्ये असताना ES नो करता करता इथे मात्र धोका निर्माण झाला होता मैदानाच्या आतमध्ये. मात्र त्या सेफ होताना पाहायला मिळतं मिस्टर केवल. कारण या ठिकाणी मात्र ही विकेट खूप इम्पॉर्टंट होती, कारण केवळला बाद करू शकला तर या मॅचमध्ये पुन्हा तुम्हाला इन करता येईल, तुम्हाला कमबॅक करता येईल. आणि टीम आई गर्दी वडगर त्याच प्रयत्नामध्ये पाहायला मिळते. 24 विश्वाकडे तुम्ही पाहू शकाल स्कोर कार्डवरती आला गेलाय. 3 बॉलचा खेळ ती कंप्लीट झाला. धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचते. 2 षटकार त्यामध्ये सामील केवळच्या बॅटमधनं. आतापर्यंत केवळनं पाहिलं तर 6 बॉलमध्ये 16 धावा. भावेशला आपण 9 सेकंड एंड वरती पाहतोय. चौथा बॉल लाईट कमी करू. 4 बॉलचा खेळ खेळले ते कंप्लीट केला. 24 रन्स ऑन कार्ड पाहत आहे. 4 विकेट 5 विकेट लॉस ऑफ अँड टीम आई एकविरा कांबे. क्रमांक 5 बॉलिंग का मागपती पाहावते यावेळी केबलच्या बॅट मधनं राज भिक्याचा हाय ब्रँड ऑफ हेवंडी. काय जबरदस्त शॉट सॉल्युशन पाहू शकाल. टायमिंग त्या ठिकाणी प्रॉपर, मनगडाचा वापर, बॉल निघून चालला हवाई सबर, सरळ 6 धावा. फरकात जबरदस्त बारीक पाहायला मिळते. 8 बॉल 22 रन घेतो असेल टोटल 30 वरती. यावेळी केवळच्या बॅटमॅन आणखीन एक. इस बार ऐसा नहीं है तो इस बार आसमानी डोला छा चुकी है गेंद तारामंडल. बेहतरीन छक्का. चला दोन्ही कॅप्टन्स आपण जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी आपल्याला जॉईन होतील या विभागातील बलाढ्य टीम. आपण जर पाहिलं तर नित्यसाई कलगोन आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही पाहता टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे जांभिवली. या परीक्षामध्ये प्रत्येक टीम कंपनी खूप चांगल्या पद्धतीनं जीबी स्पोर्ट्स जांभिवली म्हणजे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण पाहू शकाल की रीताभाई अफजे यांचं नावानं ज्यांचं शॉप आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं जयेश भांशोली यांना विनंती करते की आपण टॉस करण्याकरता इथे या. आज कॉल जांभिवली या ठिकाणी ड्रायव्हिंगचा कॉल जिंकला गेलाय. तरी की काय निर्णय का गोलंदाजी असेल आज पूर्ण टीम मात्र या मॅच मध्ये येईल आहे का पुढच्या पण अकरा महत्वाचे पूर्ण टीम नाहीये पण बहुतेक प्लीज फिल्डिंगात रोखण्याचा प्रयत्न करा. कमी धावांपत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक असतील या मॅच करता. आपण जाऊयात नक्कीच टीम गणेशपुरी तर नक्कीच कारण आज पूर्ण टीम येईन आहे की मात्र नक्कीच जितू गोपी सारखा खेळाडू पाहायला मिळेल की नाही. नक्कीच पाहायला मिळेल गोपी सारखा प्लेयर. आणि आजच्या टीममध्ये जास्त करून नवीन प्लेयरांना जास्त चान्स आहे. या स्पर्धेबद्दल आणि आयोजनामध्ये काय म्हणशील. या स्पर्धेबद्दल बोलायचं बोललं तर मग खूप छान स्पर्धा आहे आणि मनापासून आभार मानेन की आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळायचा चान्स देते बाजू. आज गणेशपुरी प्रयत्न करेल का 100% क्वालिफायमध्ये पोहोचण्याच्या स्पर्धेमध्ये. हो नक्कीच आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करू. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक. नित्यसाई गणेशपुरी अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर नक्कीच जीबी स्पोर्ट्स खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कमी दिवसामध्ये ज्याने प्रगती केली आहे ते नक्कीच रीताभाई अफजे यांच्याकडे सातत्याने
अनेक स्पर्धेला सपोर्ट मिळतोय. त्याखेरीज पाहू शकाल की टीव्ही स्पोर्ट्स जांभिवलीच्या अगेन्स्ट तुम्ही पाहता टीम नितसाई गणेशपुरी. त्याआधी आपण जाऊया त्या मॅचच्या दिशेनं. आपण पाहता एका साईड वसई तालुक्यातील आई गवदेवी वडगर अगेन तुम्ही पाहता त्यांच्याच विरोधात तुम्हाला पाहायला मिळते. पाहतोय की नक्कीच आई एकवीरा कांबे चला जरा स्पीड अप करा थोडंसं करा. यानंतर अखेर 2 मॅच कंप्लीट होणं गरजेचं आहे. यानंतर गणेशपुरी आणि जांभिवली, त्यानंतर नांदिखणे आणि चांदीप ही शेवटची मॅच आपण पाहायला मिळणार आहे. आशिष भोईर आणि अक्षय भोईर ही जोडी मात्र बॅटिंग करण्याकरता स्टार्ट मध्ये पाहायला मिळते. विजयाकरता इथे बनवायच्या त्या मात्र 18 बॉल मध्ये 37 रन्स लक्ष्य. आशिष एक नवीन उमेद घेऊन आता संघर्ष करतोय. बॉलिंग मागवरती आहे गोलंदाज आविष्कार पण पाहतोय, केवळ लावून पाहतोय. केवळ एक चांगली फलंदाजी केली आहे. शेवटच्या ओव्हर्समध्ये आपण जर पाहिलं तर नक्की 2 षटकार आलेले. त्या तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकार पाहायला मिळेल. टोटल 4 षटकांच्या सहाय्यानं स्कोर कार्डला इथपर्यंत पोहोचवलं गेलं ऐकवीर कांबे टीमनं. ते मात्र 36 या धावसंख्येवरती विजयाकरता 37 रनचं लक्ष्य ठेवून इथे मात्र फील्ड करताना पाहायला मिळते. पहिला बॉल इथे मात्र सिंगल कंप्लीट केली आहे आणि सिंगलनं आपलं स्वतःचं अकाउंट ओपनिंग केलंय आशिष भोईरनं. आता अक्षय भोईर सायकर एनवरती येतोय. वडगर अगेन तुम्ही पाहता नक्कीच ऐकवीर कांबे यांच्यामध्ये चांगलं युद्ध मैदानाच्या रंगताना तुम्ही पाहायला मिळतंय. बॉल क्रमांक 2 इथे परफेक्ट बॉल. काय जबरदस्त स्पेस पाहायला मिळाला. पण म्हणतो ना चेंज द टायमिंग ऑन पेस ऑन टायमिंग हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. कारण त्या टायमिंगला तुम्हाला त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागणार आहे. आणि केवळ एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे आणि भिवंडी टेनिसमध्ये एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी आपली छाप आपला अस्तित्व निर्माण केलं आहे. तो केवळ पण पाहताय यावेळी बॉलिंग मागवरती आहे कांबेकरांकडनं. तिसरा बॉल यावेळी अक्षरच्या बॅटमधनं ऑन साईडला मध्ये फटका फसलाय. विकेटचं बदल. विकेट क्रमांक फर्स्ट मिस्टर अक्षय भोईरला 0 वरती परतावा लागेल. आज बॅक टू द डगआउट. खूप सारे संघ पाहत खऱ्या अर्थाने डीजे ऑपरेट देखील आपल्याला खूप साऱ्या पद्धतीनं आईचं दर्शन आपण पाहत असतो की समोर आपण पाहतोय या पावनभूमीमध्ये खऱ्या अर्थानं आई वसराईची माऊली समोर मंदिर पाहतात. आणि या पावनभूमीमध्ये स्पर्धा तुम्हाला रंगताना पाहायला मिळते. असं 9 गटामधनं खूप साऱ्या टीमला या ठिकाणी प्राधान्य दिले गेले. आपण जर पाहिलं तर सकाळी थोडंसं उशिराने स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर आपण मॅच पाहत असताना पाहू शकाल एका साईडनं आई एकवीर कांबे अगेन तुम्ही पाहता नक्कीच आई गवदेवी वडगर. बॉलिंग का मागवरती आतापर्यंत केवळ एक परफेक्ट ऑलराऊंडर दिसणार भिवंडी टेनिस बॉल. बॉलिंग मागवरती 3 बॉलचा खेळ त्यांनी कंप्लीट केला. धावसंख्या फलकावरती फक्त सिंगल आली आहे. प्रतीक भोईर आता आपण पाहतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावत होताना एक चांगला परफेक्ट ऑर्डर पाहतो. प्रतीक भोईर देखील एक चांगल्या पद्धतीने कॅपेबल असणारा बॅटर आहे. इथे मॅच पहिला बॉल क्या पेस पाहायला मिळतं. काय जबरदस्त वेगवान तुम्ही पाहतात. ज्या पद्धतीने फलंदाज मुवमेंट करताना त्याच्या विरोधात ते बॉल पाहायला मिळतात. कारण थोडंसं बॉलला दूर ठेवलं गेलं, पेस केला गेला, वेगाला बॅट आली मात्र त्या त्यांनी कनेक्शन झालाच नाहीये आणि ते बॉल क्रमांक 4 डॉट होताना पाहायला मिळाला. म्हणतो ना की गोलंदाजी खऱ्या अर्थानं आज कीर्तनकार मिळते. कारण गोलंदाजीवरती सर्व काही नियंत्रण होताना पाहायला मिळतंय. बॉल क्रमांक 5
प्रतीक इथे मोठा सो खेळण्याचा प्रयत्न करतोय. ऐकवर कांबेकडे एक चांगल्या पद्धतीने सारी गोलंदाजी पाहायला मिळते. एवढं भन्नाट वेगानं की सेकंदामध्ये परफेक्ट होताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती एक सिंगल आहे. विचार करता अजूनही 36 धावांची गरज आहे. आता येणार आहे 13 बॉल आणि 36 धावा. शेवटचा अंतिम बॉल फेस करण्याकरता सायकल एंड वरती आहे. एक धावपटाचा प्रतिभा संपन्न खेळाडू मिस्टर प्रतीक भोईर. लाईनअपपर्यंत एक चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते आहे. आता सुपर गोलंदाजी आता परफेक्ट क्रिकेट आपण पक्षकर केवळकडनं. यावेळी इनसाइड कव्हरचा फटका. इथे मात्र बॅटचं प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये आणि दोघांमध्ये कॉल झालाच नाही. बॉल मध्ये इथे परफेक्ट डिप होताना पाहायला मिळते. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या फेकीपर्यंत आणि या 2 धावेच्या मदतीनं पहिल्या स्पेल इथे कंप्लीट झालंय आणि पहिल्या स्पेलमध्ये मेंटेन पॉवर फक्त धावसंख्या मात्र वडगड टीमची आली आहे. 1 विकेट लॉस ऑफ 3 रन. आता विचार करता 12 बॉल आणि बनवायचे तिथे मात्र 34 धावांची गरज आहे. सेकंड स्पेल आपण पाहता लगेच बॉलिंग माग वरती आला गोलंदाज आविष्कार. इंडियन पॉवर प्ले तुम्ही जर पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला 6 बॉल प्रोसेस पाहायला मिळालं. केवळची चांगली गोलंदाजी 1 विकेट लॉस ऑफ. आता थोडंसं मध्ये प्रेशर असेल टीम आता वडगड टीम मध्ये आशिष शेवळी पोकाचा बॉल अक्षरशः त्यावरती हुक करण्याचा प्रयत्न करत होता. परफेक्ट लेंथ आपण पाहतोय आणि गुड बॉलिंग खूप चांगल्या पद्धतीने म्हणतो ना की क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. सरावशिवाय क्रिकेट खेळच नाही आहे आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं एक प्रॅक्टिस मध्ये स्वतःला झुकलंय ना ते क्रिकेटची परवडी तुम्हाला सातत्याने अनेक वर्षामध्ये पाहायला आली आहे. पण म्हणतो ना त्यांचे 65 दिवस तुम्ही काय केलं याला महत्व नाही आहे. तुम्ही एका दिवसामध्ये काय करू शकाल. जी बाईक आहे ते पण मागे घ्यायचे युनिकॉर्न आपण ओके. आणि खेळाडू कक्ष पण पाहतो ज्या ठिकाणी मात्र नक्कीच पाहू शकाल की प्रेक्षणीय स्टँड आहे तिथनं आपण बाईक आपल्या साईडला पार्क करा. तिथे फक्त बसण्याची व्यवस्था केली आहे. अशीच्या बॅटमधनं परफेक्ट पार्टी स्ट्रॉंग आपला बॉल इथे मात्र हाजेल आणि त्यानंतर बॉल मात्र स्टॉप केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा इथे मात्र आशिषने कंप्लीट केला गेला. केवळ मात्र कव्हर बॅकर सुंदर आला आणि या 2 धावेच्या मदतीने इथे धावसंख्या टोटल मात्र 5 या धावसंख्येची पाहायला मिळते. तरी 32 धाब्यांची गरज आहे आणि त्यानंतर पाहतो नक्कीच बॉलिंग मागवरती असताना आपण आविष्कारला पाहतोय. पहिले 2 बॉल या ठिकाणी कंप्लीट केले गेलेत. एकवीरा कांबे अगेन्स्ट तुम्ही पाहता नक्कीच आई गावदेवी वडगर. आशिषच्या बॅट मधनं यावेळी प्रॉपर कनेक्शन बॉलला फेकून दिलं गेलं. लॉंग लेग वरनं बॉल निघून चाललाय. संघर्षाचा संघनाद या ठिकाणी मात्र वडगरकरांचा छोटा फटाका बडा धमाका. आशिष भोईर आशिषनं परफेक्ट या ठिकाणी टायमिंगला प्रॉपर केलं गेलं बॉलला. यावेळी मिडलला खेळला गेलाय. डाऊन ग्राउंड पाहतोय एसा कव्हरला बॉल इथे एक सिंगल. दुसरा धावेचा प्रयत्न प्रतीक भोईर याचा सुपर आणि बिग पॉइंट विकेट. काय जबरदस्त मात्र तुम्ही पाहता रनिंग बिग पॉइंट विकेट. पण म्हणतो ना आता मोस्टली स्टॅमिना इज इम्पॉर्टंट क्रिकेट. तुमचा स्टॅमिना महत्वाचा असेल तुम्हाला एनर्जी दिली जाते मैदानाच्या दुपारी सत्र जरी असेल तरी पण पाहतोय. आणि ते 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावर 13. 8 चेंडू आणि विचार करता इथे 24 धावेची गरज आहे.
37 धावांचं लक्ष ठेवून मात्र वडगर फेस करण्याचा प्रयत्न करते. आशिष भोईरला पण पाहत आहे ब्लॉकर सोबत पुन्हा एकदा डिप केलाय. हेलिकॉप्टर पुन्हा पाहू शकाल मी हेलिकॉप्टर या ठिकाणी लँड करायचा प्रयत्न केला गेला. परफेक्ट प्रॉपर मध्ये ब्लॉकर जर असेल तरी मात्र बॅट परफेक्ट सुंदर आहे. परफेक्ट अँगल करतोय आणि तिथे अँगल मोमेंट मध्ये परफेक्ट मात्र शॉर्ट सिरीज मात्र आशिष भोईरला तुम्ही पाहतात. इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती मध्ये फलकावरती 15 या धावसंख्येवरती. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 15-7 चेंडू आणि विजयाकरता इथे बनवायच्या 22 धावेची गरज आहे. अंतिम बॉल वरती जर मोठा स्ट्रोक आला ना तर टीम आई गावती वडगर या मॅच मध्ये सिरामित होऊ शकेल. कारण आशिषकडे एक चांगल्या पद्धती कमी वेळेमध्ये आणि खऱ्या अर्थानं एक नवीन क्रिकेटमध्ये त्यांनी चांगली सुरुवात केली आहे. ब्लॉकरसमोर पुन्हा एकदा मात्र पुश करण्याचा प्रयत्न करतोय पण म्हणतो ना की वडगरकरांचं भविष्य हे त्याच्यात हातामध्ये आहे आणि ते येणाऱ्या 6 बॉलचं केलं आहे आणि विजयाकरता बनवायच्यात त्या मात्र 21 धावा 6 बॉल आणि 21 धावा विजयाकरता त्या टीममध्ये घेऊयात ब्रेक. ट्रॉफिक पण विसरून गेला असं मला वाटतं. नक्कीच टीम पाण्यात जारची ठेवली होती ती मध्ये कोणाची असेल तर आपण कलेक्ट करा. मला वाटतं आधीची मॅच झाली होती आपण पाहतो नक्कीच टीम जांभिवली असेल किंवा मात्र टीम शेडगाव असेल जे आपण ट्रॉफी मात्र विसरला असाल तर ते घेऊन जा. नंतर मॅचची ट्रॉफी जी आपण ठेवली आहेत 5 बॉल and 20 रन. इथे फ्लॅट डिलिव्हरी लो फुटच बॉल इथे मात्र फटका देखील फसला गेलाय. विकेट क्रमांक 3 पाहतो या मॅच मध्ये पुढे चित्र पाहू शकाल. नक्कीच ऐकवीर कांबे प्रभावित करण्याचा प्रयत्न करते. ज्या पद्धतीने टार्गेट सेट केलं गेलं 37 धावांचं बॉलिंग पार्ट केवळ आला त्याने मात्र मॅचला थोडंसं टर्निंग पॉईंट दिली गेली 6 बॉल मध्ये. महत्वाची अक्षय भोईरची विकेट त्यानंतर प्रतीक भोईर देखील धावटीत स्वरूपाने बाद होताना पाहायला मिळाला. आशिष चांगली फलंदाजी करत होता मध्ये त्याला देखील परतावं लागलं 15 या धावसंख्येवरती 9 बॉलवरती. त्यानंतर नवीन बॅटर मैदान शात मध्ये ऑन इज हॅट्रिक मिस्टर रोशन आपण पाहतोय. चेतन पाटील नवीन बॅटर पाहतोय. 4 बॉल आणि 20 धावेची गरज आहे. इथे मात्र प्रत्येक बॉलवरती आता मोठा स्ट्रोक खेळावा लागेल कारण ये यहाँ से चलेगा सिंगल ना डबल. यहाँ पर लगाना करेगा हर गेंद पे ऊपर बेहतरीन छक्का कारण चौकार षटकाशिवाय आता पर्याय राहिले नाहीये कारण सिंगल डबलची गेम आता मैदानाची राहिली आहे. चेतन पाटील नवीन बॅटर 4 बॉल मध्ये 20 बनवायच्यात.
पॅकिंग शॉट पाहू शकाल करेक्ट त्या ठिकाणी तार होते आल्यानंतर पाहू शकाल स्पीड मध्ये इस्ता कव्हर मात्र वाईट लॉंग पर्यंत पोहोचेपर्यंत एक सिंगल नाही 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाब्याच्याच मदतीनं स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचते मध्ये फलकावरती 19 या धावसंख्येवरती पाहतोय 3 बॉल आणि 18 धाब्याची गरज आहे. मोस्टली म्हणलं ना की हार्ड प्रेशर आणि हार्ड मॅच मध्ये तुम्हाला मात्र त्याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. यानंतर त्याला दोन्ही टीम रेडी ना एका साईडनं नित्यसाई गणेशपुरी आणि त्यांच्या अगेन तुम्ही पाहता टीम जांभिवली एक चांगला संघर्ष पाहायला मिळणार आहे. एका साईडनं प्रतीक आणि टीम कंपनी आपण पाहू शकाल टीम जांभिवली या वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं अक्षरशः आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी गोरसे बी संघाच्या विरोधात एक चांगल्यावरी गोलंदाजी केली होती तो मात्र तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळेल आणि त्याच्या अगेन्स्ट जितू भोपे आणि टीम कंपनी नित्यसाई गणेशपुरी. फुटबॉल दिस कंप्लीट 4 चेंडूचा खेळ ते कंप्लीट झाला गेलाय. अंतिम मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे पण त्यांना कॉल त्या ठिकाणी जिंकला गेला टीम मात्र जांभिवली डिसाईड केलाय जीबी स्पोर्ट जांभिवलीनं हे पहिल्यांदा फील्ड करणार आणि त्याचे गणेशपुरीला कमीत कमी धावा चढवण्याचा प्रयत्न असेल. यानंतर होणारी चांगली मॅच तुम्हाला टफ फाईटमध्ये पाहायला मिळणार फायटिंग तर नक्कीच होणार. फुटबॉल दिस कंप्लीट बॉल क्रमांक 5 इथे सिंगल येते उपचाररित्या पूर्णपणे राहिल्या मॅच मध्ये 27 धावांचं लक्ष होतं अक्षरशः 20 धावांवरती रोखलं गेले 17 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झालाय. बॉल क्रमांक 18 पाहू शकाल आज मात्र नक्कीच रोहिदास तांबडे देखील आपल्या टीम मध्ये पाहायला मिळतोय. शेतर भोपीला देखील आपण पाहू शकाल जितू भोपी देखील पाहायला मिळतोय. करण गणेशकरला आपण पाहू शकाल आज मात्र पूर्ण टीम इन होताना पाहायला मिळते. ते मात्र मॅच जिंकली आहे असं नो डाऊट. या मॅचचा मान द मॅच केवल आपण इथे लगेच आपल्याला मान द मॅच वितरित केली जाईल. 27 धावा आणि 1 विकेट समोर पाहतोय. त्यानंतर रामदास लिलका यांना विनंती करतोय की आपण देखील मुख्य मंचावरती विराजमान व्हा. रामदास लिलका सर यानंतर लगेच नायबी करण्याकरता विनंती करते टीम धर्मी प्रतिष्ठान चांदीप आणि नांदिगणे संघाचा कर्णधार धर्म प्रतिष्ठान चांदीप संघाचा कर्णधार आणि नांदिगणे टीम संघाचा कर्णधार जीबी स्पोर्ट्स जांभिवली आणि त्यांच्या अगेन तुम्ही पाहता टीम नित्यसाई गणेशपुरी सलग टीम नांदिगणे संघाचा कर्णधार आणि धर्म प्रतिष्ठान चांदीप संघाचा कर्णधार टॉस करण्याकरता आणि म्हणतो मॅच केवळ आपण इथे या ठिकाणी नक्कीच आपल्याला जे पण पाहू शकाल की एक टेस्टी म्हणून त्याचं केक यांच्याकडनं तुम्ही शॉपपर्यंत जावं लागेल. त्याच्यामध्ये ऐश्वर्या नाक्यावरती आहे त्यासोबत आपल्याला आपण पाहू शकाल ती ट्रॉफी आपल्याला दिली आहे नक्कीच ऋषभराव. त्यानंतर आपण पाहू शकाल की कॅप्स आपण पाहतोय जी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. HR फॅशन्स आणि आपण पाहू शकाल नक्कीच कल्पेश गोविंद पवार यांच्याकडनं. त्यानंतर पाहू शकाल की स्पर्धेच्या माध्यमातून केवळ या ठिकाणी मॅच बद्दल केली जाईल. सलग चांदीप संघाचा कर्णधार आणि नांदिगणे